सारांना पाहणार आहोत। मनोज सरांगे धाराशिव दौऱ्यावर आहेत। तुळजाभवानीचे ते दर्शन घेतील। तुळजाभवानीचं दर्शन घेऊन ते सोलापूरकडे रवाना होणार आहेत। सोलापूरच्या म्हाड्यामध्ये दुपारी 4 वाजता सरांगेंची इशारा सभा होतीये। तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही निघाल्यात आणि पुढील दौरा आता कशी रूपरेषा असणार आहे आजच्या दिवसाची? आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आज जातोय। आई माता तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही आता लगेच सुरुवात करतोय। आपल्या धर्माची परंपरा आहे की देवदेवतांचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपण मार्गक्रमण करायचं, कारण यश हे हमेशा असतं, फक्त नियती चांगल्या असल्या पाहिजेत। जशी सरकारला आता त्याची नियत चांगली व्हावी, त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून आईच्या चरणी पुन्हा एकदा साकडं घालतो। नसता मग आता आम्हीच ओढणी लावतो त्यांना। काय साकडं घालणार आहात तुम्ही मातेची? खा सुखाने तुकडे असं आईला सांगतो की यांना म्हणा सुखाने तुकडे खा, कारण या जनतेनं दिले, जनतेच्या जीवावरती अन्याय करण्यासाठी नाही दिलं तुम्हाला। इतका माझं मगरुरी आली नाही यांना काय वाटतं आम्ही काही केलं तर आमचं काही होतच नाही, होत नाही, तुमच्या मुंडक्यावर पाय देतो कसं काय होत नाही बघतो, इतका माझं मस्ती आली यांना। कोणाचे पण प्रमाणपत्र रद्द करायलेत, म्हणजे यांना असं वाटतं आम्ही जर प्रमाणपत्र रद्द केले आमचं कुणीच काही करू शकत नाही। हे जे डोक्यात यांची हवा गेली ना, हे एका फटक्यात काढणार आहे मी आता। यांचा माझच उतरतो, त्याच्याशिवाय हे ठेपायला येत नाहीत आता, कारण फडणवीसांच्या माध्यमातून तो बावनकुळ्या प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पत्र काढतो। हे देशात पहिल्यांदा झालं असं नसं, एखादा मंत्री पत्र काढतोय प्रमाणपत्र रद्द करायला, आणि संभाजीनगरचे प्रमाणपत्र रद्द करायला तिथल्या समितीने अहवाल दिलाय की अर्जदाराला या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून जात पडताळणी समितीनं। तरी शिंदेच्या त्या शिरसाटच्या सांगण्याहून मराठ्यांचं वाटोळं केलं। यांच्या डोक्यात हवा गेली, हवा यांना जी मराठ्यांनी भरभरून मतदान केलं ना, आणि यांना जे सीटं निवडून आले ना, यांना वाटतं आमचं कुणी काही करूच शकत नाही। ही जी माज झाला ना, यांची मस्ती मला उतरायची आता, यांची मस्ती सोडत नाही मी। यांना वाटतं आमचं कुणी काही करीत नाही, तुम्हाला दाखवतो आता मी काय होतंय तुमचं ते। कॅमेरा पर्सन अमित आडे सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, तुळजापूर।